बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. देशभक्तीचा सन्मान, तिरंग्याची शान. आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा यात्राचे आयोजन आज आपल्या शहरात करण्यात आले होते. हातात तिरंगा, मनात देशप्रेम आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प घेऊन आज शहरातील लहुजी वस्ताद चौक मंदिर परिसर शेगावपासून सुरू झाली. यावेळी सुरुवातीला योगा मार्गदर्शन आणि आवड निर्माण करणारे योगा नृत्य विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. नंतर ही तिरंगा रॅली शहरातून निघून वंदे मातरम, भारत माता की जय, जय हिंद, हर घर तिरंगा अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. तर स्वामी विवेकानंद नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 5 या ठिकाणी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिक, नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, सभापती, नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, नगर परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सर्वजण मोठ्या संख्येने या राष्ट्रगौरव मोहिमेत एकजुटीने सहभागी झाले होते. यावेळी विशेष असे की यामध्ये पारंपरिक वाद्य, संत गाडगेबाबा यांची वेशभूषा, भारत माता यांची वेशभूषा आणि विद्यार्थ्याचा प्रचंड सहभाग, उत्साहात आणि जल्लोष यावेळी पाहायला मिळाला. या बातमीचा खास आढावा घेतला एबीपी मराठीसाठी विठ्ठल अवताडे, समीर देशमुख, शेगाव. आज 13 ऑगस्ट 2026 रोजी हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत शेगाव नगर परिषद व सर्व पक्षीयांच्या वतीने नगर परिषद येथे झेंडावंदन करून नंतर लहुजी वस्ताद चौक येथून हर घर तिरंगा घर घर तिरंगा या रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यात सर्व शाळा, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व पक्षाचे पदाधिकारी यात उपस्थित होते आणि हा उपक्रम इथं संपन्न झाला.